हॅलो सगळ्यांना नमस्कार, जय भीम सगळ्या मैत्रिणींना। तर आजची व्हिडिओची सुरुवात होत आहे आणि हे फळ कुठलं आहे नक्की कमेंट करायचं आहे मैत्रिणींनो। ज्यांना कोणाला हे फळ माहीत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। तर हे फळ जे आहेत ना ते आणलेले होते शेतातून 2 दिवसापूर्वी। मग आम्ही ना ते गिरणीमध्ये ठेवलेले होते, आपली घरगुती गिरण असते ना वरती ठेवलेलं होतं, तर लगेच ते पिकलं बघा। मध्ये बघा सुंदर असं गरेदार फळ आहे आणि खायला पण अतिशय गोड आहे। आणि आमच्या ज्या छोट्या छोट्या चिमुकल्या आहेत ना ह्या जुळ्या, त्यांना मी इकडे म्हटलं चला त्यांना चारायला सुरुवात केलेली आहे, तर बघू टेस्ट घेऊन आणि ह्या खातात की नाही। तर बघा ह्या चमच्याने थोडंसं गर काढून मी त्यांना चारते इकडे। तर पहिल्यांदाच ते हे फळ चाकत आहेत बरं का मैत्रिणींनो। तर टेस्ट थोडीशी त्यांना कशी लागते तर त्या खायला म्हटलं सुरुवात करतात की नाही। डाळ भात, डाळीचं पाणी, सूप वगैरे चिकनचं हे असं आम्ही त्यांना देत असतो ना। नाचणीची पेज म्हणजेच नागिलीची, तुम्ही काय म्हणता तुमच्या तिकडे, तर त्याची पेज पण आम्ही त्यांना देत असतो। तर थोडं थोडं त्या खायला लागलेल्या आहेत आणि जी मोठी आहे ना तिला 2 दात पण आलेले आहेत असे सारखे, आणि छोटीला काय नाही। तर बघा टाटा टाटा शिकलेले आहे, दोघी बाय बाय करतात। तर हे दुसरं पण जे आहे ना ते पण आम्ही खाऊ नंतर। तर त्याच्यानंतर मी जाणार आहे इकडे मशीनच्या रूमला, तर लगेच कंटिन्यू करा। तर आमचं ना जेवण झालेलं आहे, दुपारचं रामफळ खाऊन झालं आणि बघा आता ब्लाऊज शिवायला आले आणि इथं बघा आता काय गोंधळ चाललेले। हे बघा एक आहे ना तिकडं बघा खाली, हे बघा ह्या मला ब्लाऊज कटिंग करून देत नाही, त्यांनी सगळं रेल होता ना नॉट्सचा सगळ्याचा सगळा गुंडाळलेला होता, तो सगळा खोललेला आहे। मशीनची मोटर टाकता या पोरी। तर या बघा एक आहे ना पायथ्याला आहे, एक इथे हिला काय आनंद झालेला आहे बाबा। ही जास्त आग आहे बरं काही छोटी, ही जास्त आग आहे वाव। आणि तुम्हाला आहे ना ती जी मोठी आहे ना ती दाखवते बघा पायथ्याला आहे, इथे तुम्ही बघू शकता। हे बघा हे बघा हे असं आमचं चालू असतं। आणि मैत्रिणींनो कसं होणार काम सांगा बरं, कसे काम होणार आहे। तर असाच सगळा वेळ जातो, झटपट ब्लाऊज तर अजिबात होत नाही, पण झटपट करमणूक आणि वेळ कुठे जातो तेही कळत नाही, दिवस संपतो तरी आमचं चालूच असतं काही ना काही। तर ही बघा आता ही घेतलेली आहे ही मोठी दीदी। तर बघा ह्या दोघींमध्ये बराचसा फरक आहे, जरी ह्या जुळ्या आहेत ना तरी पण दोघींमध्ये तुम्ही सांगायचं आहे की सारख्या दिसतात की नाही कमेंट करून। तर ही आहे मोठी, फक्त त्यांचा 5 मिनिटाचा फरक आहे, तरी पण छोटी मोठी मग हे नाव पाडल्या जातात की जी अगोदर जन्माला आली, सिझरियन झालेलं आहे म्हणजे जी अगोदर आली ती मोठी आणि जी छोटी। तर इकडे बघा तिने बघा ब्लाऊजला मी हुकं लावले, तो ब्लाऊज पण खेळत खेळत आणला। त्याच्यानंतर इकडे ना मी संगमनेरवरून बरंचसं सामान आणलेलं होतं, नॉट्स वगैरे लटकन वगैरे। तर ते सगळा रोल जो आहे ना रेल होता तो सगळ्याच्या सगळा तिने काढलेला आहे। आणि हा ब्लाऊज जो आहे ना तो अतिशय सुंदर आहे, 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला तो ब्लाऊज दाखवते। आणि हा आहे हिच्या मम्माचा म्हणजेच वैष्णवीचा ब्लाऊज। तर वैष्णवीच्या ब्लाऊजला अतिशय सुंदर असं वर्क आहे, साडी जिमीचो साडी आहे आणि प्रत्येक साडीवरती हा ब्लाऊज आलेला आहे। तर मला करायची आहे ह्या ब्लाऊजची कटिंग, पण ना व्हाईट ब्लाऊज आणि व्हाईटच असतं, त्याच्यामुळे चॉक जो आहे ना तो माझ्याकडे व्हाईट आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरती अजिबात दिसणार नाही आहे। म्हणून मग मी चॉक शोधत होते कलरवाला, किंवा मग डायरेक्ट मी पेननीसुद्धा, आता घरचाचे म्हटल्यावरती पेननी पण मी त्याला मार्किंग करून कटिंग करणार आहे मैत्रिणींनो। तर 2 ब्लाऊज आहेत एकसारखे, दोघींनाही या साड्या मी दिल्या आहेत, एक एक करून शेअर होईल तुमच्याकडे म्हणजे तुमच्यासोबत। तर मागच्या ब्लॉगमध्ये मी एका व्हिडिओमध्ये त्या साड्या पण दाखवल्या। तर पीस बघा अतिशय सुंदर असा पीस आहे, एम्ब्रॉयडरी वर्क, जॉर्जेटचा कपडा आणि त्याच्यावरती सिक्वेन्ससुद्धा आहे ऑल ब्लाऊजला। आणि एम्ब्रॉयडरी बाहीला वेगळी आहे आणि बॉडी पार्टला वेगळी एम्ब्रॉयडरी आहे मैत्रिणींनो। तर असा हा ब्लाऊज कुठल्याही साडीवरती होईल व्हाईट वर्कवाला। तर ही आहे साडी, ह्या साडीने निघालेला आहे हा ब्लाऊज या साडीवरती। तर संपूर्ण साडी जी आहे ती अशा पद्धतीने छोटे छोटे त्याला सिक्वेन्स दिलेले आहेत आणि याला सिल्वरची समोसाची बॉर्डरसुद्धा दिलेली आहे। कशी वाटली साडी मैत्रिणींनो? तर ह्याचा व्हिडिओ जो आहे ना तो पण मी लाईव्हला या साड्या दाखवलेल्या आहेत, कोणाला जर का हव्या असतील तर मला कमेंट करा। तर ही साडी जी आहे ना हिच्यावरचा ब्लाऊज मी कटिंग कुठला तरी एक माप एकच आहे दोघींचं, त्याच्यामुळे एक ब्लाऊज शेअर होईल। त्याच्यानंतर हे बघा हे ड्रेस जे आहेत हे शिवलेले आहेत आपण। तर अतिशय सुंदर साडी होती ही, आणि हिच्यामध्ये ना
मी 2 ड्रेस म्हणजे 2 टॉप आणि 1 जॅकेट शिवलेलं आहे. तर ते तुमच्याबरोबर शेअर करते. फिनिशिंग बघू शकता. आणि काठांचा यूज म्हणजे थोडासा सुद्धा मी तुकडा जो आहे कपड्याचा वाया जाऊ दिलेला नाही आहे. तर हा एक टॉप झालेला आहे. त्याच्यानंतर अजून एक टॉप आपण शिवलेला आहे. तर हा टॉप कसा वाटला? कटचा टॉप आहे हा. लेगीजवरती किंवा पटियाला पॅन्टवरती अतिशय सुंदर दिसेल ग्रीन कलरच्या. त्याच्यानंतर अजून एक ड्रेस आपण शिवलेला आहे पैठणीमध्ये. म्हणजे 2 टॉप होतात आरामामध्ये, एकाच मापाचे आहे ते. तर बघा हा जो आहे ना, तर इथे जे प्लेन जे काठ होते ते मी इकडे गळ्याला लावलेले आहेत. कसे वाटतात मैत्रिणींनो नक्की सांगा. आणि हा आहे नायरा कट. तर इथे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला कट आहे आणि पुढच्या साईडला आहे ना तिने सांगितल्याप्रमाणे इकडे प्लेट्स टाकलेले आहेत. तर हा आमच्या घरचा म्हणजे माझ्याच भावाच्या बायकोचा वहिनीचा ड्रेस आहे. आणि बाही जे आहे ना इथे पफ स्लीव्स बनवलेली आहे आपण. आणि जे काठ शिल्लक होते ना त्याची ही स्लीव्ज जी आहे ती बनवलेली आहे. तर एका बाहीला आहे ना जोड द्यावा लागलेला आहे मला जॉईंट, कारण का कपडा पुरत नव्हता. पूर्ण कपडा आपण यूज केलेला आहे इथे. तर हा पण टॉप असा झालेला आहे. नक्की कमेंट करा. तर पैठणीमध्ये एवढे ड्रेस आपले तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर बघा हे सुंदर असं जॅकेट आपण बनवलेलं आहे. तर जॅकेट पण कसं झालेलं आहे ते पण नक्की सांगा. तर अजिबात म्हणजे याचा कपडा जो आहे ना तो आतून पण दिसणार नाही कुठे तुम्हाला धागे वगैरे. पूर्ण जॅकेट जे आहे ते इनव्हिजिबल आपण बनवलेलं आहे आणि सुंदर असं त्याला बटन लावलेलं आहे. तर एकसारखं तर कोणाला जर का जॅकेट शिकायचं असेल तर कटिंग स्टिचिंग तर नक्की मला कमेंट करायचं आहे. तर इकडे दादा त्रास देतो आहे आणि दादाने पण एक उद्योग करून ठेवला आहे. जो मी ब्लाऊज घातला ना तर इथे तुम्हाला डाग दिसत असेल बघा ओला झाल्यासारखा. तर मी मशीनवरती ना तेलाची बॉटल ठेवलेली आणि हा ब्लाऊज मी रात्री शिवलेला आहे मैत्रिणींनो. कमीत कमी 1.5 वर्ष झाला हा पीस मी आणून ठेवलेला होता आणि माझ्या बऱ्याचशा साड्यांवरती हा ब्लाऊज जातो. म्हणून म्हटलं चला इकडे तिकडे पडतो आहे हा ब्लाऊजचा पीस, तर याला स्टिच करूया. तर रात्री मी 1 तासाभरात कटिंग स्टिचिंग केली. पण याने तेल ओतल्यामुळे खूप जास्त प्रचंड प्रमाणात मशीनचं तेल ओतल्यामुळे त्याला डाग पडलेला आहे. बघा रमा अजिबात खाली थांबत नाही. परत आली आणि तिला कॅमेरा म्हटलं ना तर खूपच अशी गागोरड करणार आणि तिच्या आवाजामुळे माझाही आवाज तुम्हाला येत नसेल म्हणून मग मी काही ठिकाणी व्हॉइस ओव्हर केलेला आहे. तर मैत्रिणींनो ड्रेस कसे वाटले नक्की सांगायचं आहे. प्लस हा मी आत्ता म्हणजे जो ब्लाऊज घातलेला आहे तो मी जस्ट शिवून आजच घातला. आणि माझी अशी सवय आहे की जेव्हा मी नवीन साडी किंवा ब्लाऊज आणते ना तर मला असं म्हणजे खूप घाई असते घालून. म्हणजे तयार केल्यानंतर तर मी घालते. कधी कधी कापडा पडतो बऱ्याच दिवस, कारण का दुसऱ्यांचं करता करता स्वतःला वेळ नाही मिळत. पण कधी कधी काय होतं की म्हणजे तयार केलं ना ब्लाऊज तर मला असं होतं की मी कधी त्याची मॅचिंग साडी शोधून आणि घालेल. की साडीतला नाही आहे हा ब्लाऊजचा पीस. साडी जी आहे ती माझ्या मुलीनी घेतलेली साडी आहे, म्हणजे तिचीच आहे. आणि हा म्हणजे या साडीवरती ना ब्लाऊज असा लायनिंगचा होता पिंक कलरचा, पण तो ब्लाऊज जो आहे तो तिने तिच्या गावात शिवलेला आणि संपूर्ण ब्लाऊजचा खेळ झालेला आहे. अजिबात बसत नाही तो ब्लाऊज, शोल्डर वगैरे उतरतात. तर बघा रामा पण बाय बाय करते सगळ्यांना. तर आजचे ड्रेस कसे वाटले नक्की सांगा. राहायला आल्यापासून विसरले म्हणताय म्हणून मग आज वेळ काढून ऊन खूप पडतं इकडं आणि 2 किलोमीटर पायी जायचं म्हटल्यावर 2-3 किलोमीटर थोडंसं अवघडच आहे. म्हणून मग मी काय त्यांच्याकडे गेलेली नाही आहे. 1-2 वेळा एखाद्या वेळेस गेली असेल. हो हो बाळा हो ना त्याच्यामुळं माझे व्हिडिओ येत नाहीत मैत्रिणींनो शिलाईचे. कटिंगला बसलं तरी शिवायला बसलं तरी यासारख्या मोटर दाब हे कर ते कर. तर ड्रेसचा आहे ना मी प्रॉपर व्हिडिओ बनवीन तुम्हाला परत एकदा शेअर करेन. हिला खाली ठेवलं ना ही लगेच सुरू होत. आमच्या रमाला सगळ्यांनी बाय बाय करा. लय गोड गोड रमा आहे माझी ही. चला चलो बाय. तर आम्ही चाललेलो आहोत रस्त्याने आणि मला माहीतच नव्हतं का ते ज्यांच्या घरी मी चालले ते माझ्यासाठी पार्टी करतात. ते म्हटलं ते त्यांचं घेतात ते वाटतं. आज संडे आहे म्हणून मग आम्ही इथे चिकनच्या शॉपवरती घ्यायचा आपल्याला मला घ्यायला आलेला मोठावाला आणि दादाला पण आहे. तर इथे बघा हा जो कोंबडा आहे ना ह्याला पाहून दादा घाबरतोय. वेगळ्या जातीचा कोंबडा आहे. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये.